नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर सोमदत्त कुलकर्णी. मी डॉक्टर प्राजक्ता कुलकर्णी आणि डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज एक खूप वेगळ्या वनस्पतीविषयी पाहणार आहोत, ज्याचं आपल्या प्रत्येक मंगल कार्यामध्ये ज्या द्रव्याचं एक अविभाज्य घटक असं जे द्रव्य आहे, त्या द्रव्याविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. हळकुंड जसं प्रत्येक मंगल कार्यामध्ये आवश्यक आहे, तसंच सुपारी ही प्रत्येक मंगल कार्यामध्ये आपला एक अविभाज्य घटक आहे. तर साधारणपणे देवाची पूजा करताना किंवा सुपारीची स्थापना गणपती म्हणून केली जाते आणि गणपतीची पूजा म्हणून पण सुपारीची पूजा केली जाते. आपल्याला माहिती आहे की सवाष्णीची ओटी भरताना सुपारीचं किती महत्व आहे. आयुष्यदान किंवा औक्षण करताना सुद्धा सोन्यासोबत सुपारीने औक्षण केलं जातं आणि सोनं हे गोड आहे आणि सुपारी ही तुरट चवीची आहे. म्हणजेच याच्यातून आपल्याला असं दिसतं की गोडापासून तुरट चवीपर्यंत 6ही रसांचा समावेश आरोग्य प्राप्तीसाठी अतिशय आवश्यक आहे. अशी ही मंगलमयी सुपारी पण खूप आरोग्यदायी अशी या सुपारीची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. दर्शक हो, सुपारीविषयी आपण माहिती घेऊ. ती आरोग्यासाठी कशी उपयोगी आहे आणि औषध म्हणून कशी उपयोगी आहे ते आपण बघू. परंतु एक डिस्क्लेमर आहे, म्हणजे सुपारी औषध आणि आहार किंवा आरोग्य यासाठी उपयोगी आहे, परंतु बाजारात मिळणारे जे सुपारीचे वेगवेगळे घटक पुण्यांमधून मिळतात त्याच्याविषयी आपण समर्थन करणार नाही. तर सुपारी विशिष्ट पद्धतीने जर आपण घेतली किंवा सेवन केली तर तिचे खूप चांगले उपयोग होतात. म्हणजे काय उपयोग होतात बघा, आपण आहार सेवन करताना पहिल्यांदा मधुर म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, त्याच्यानंतर कडू आणि शेवटी तुरट चवीचे पदार्थ खातो आणि खायला पण पाहिजे. म्हणजे आपण जेवण संपल्यानंतर थोडीशी सुपारी किंवा ह्याच्यापासून तयार केलेला मुखवास असं आपण घेण्याची पद्धत आहे. आता याचा अर्थ काय, तर मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय, म्हणजे शेवटी सेवन करण्याचा जो रस किंवा चव आहे ती तुरट आहे. आता ही शेवटी तुरट चवीचं काही खाणं असं जर आपण घेतलं किंवा मुखवास घेतला तर काय होईल, किंवा सुपारी खाल्ली तर काय होईल, तर मित्रांनो, आपण जेव्हा अन्न घेतो तेव्हा ते जठरामध्ये साधारणतः 3 तासापर्यंत असतं आणि ते अन्न 3 तासापर्यंत तिथे घुसळलं जातं किंवा त्याच्यामध्ये वेगवेगळे पाचक रस मिसळले जातात, वेगवेगळ्या प्रक्रिया त्याच्यावर होतात आणि पचनाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया, त्याच्यानंतर आहार शोषण, अशा वेगवेगळ्या खूप प्रक्रिया जठरामध्ये होत असतात आणि याच्यासाठी जठर खाली आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूने अगदी पुरेपूर असं घट्ट बंद झालं पाहिजे, तरच अन्न घुसळण्याची प्रक्रिया चांगली होते. आणि जेवणानंतर जर आपण सुपारीचं सेवन केलं तर वरची जी ही जी अन्ननलिका, इसोफेगस आणि स्टमक ह्याच्यामध्ये असलेली वॉल्व ही पूर्णपणे घट्टपणे बंद होते आणि तशीच स्टमकच्या खालच्या बाजूला असणारी आणि इंटेस्टाईन ह्याच्यामध्ये असणारी एक वॉल्व असते, ती सुद्धा घट्टपणे बंद होते आणि त्याच्यामुळे अन्न घुसळण्याच्या प्रक्रियेला खूप चांगली मदत होते. आता ह्या जर झडपा पूर्णपणे बंद झाल्या नाहीत तर कधी कधी अन्न घुसळत असताना ते घशापर्यंत येतं आणि मग खोकल्यासारखे आजार तयार होतात, ॲसिडिटी होते. कधी कधी लोक जेवण करून थोडंसं आडवं झोपतात, त्याच्यामुळे मग बाईलसारखे पदार्थ जे अन्ननलिकेच्या मध्यभागामध्ये इंटेस्टाईनमध्ये जाणं अपेक्षित असतं ते काही वेळेस थोड्याशा प्रमाणात स्टमकमध्ये येतात आणि मग एच पायलोरी नावाचे काही जे जीव असतात ते तिथे खूप वाढतात आणि मग कायमची महिनोन्महिने वर्षानुवर्ष चालणारी ॲसिडिटी बऱ्याच पेशंट्सना होते. तर हे सगळं कमी करायचं असेल तर या झडपा चांगल्या बंद झाल्या पाहिजे. म्हणून जेवण झाल्यानंतर योग्य प्रमाणात थोड्याशा प्रमाणात सुपारी खाणं चुकीचं नाही, तर ती साधी सुपारी आपण खाऊ शकतो. आणि विशेषतः काय असतं,
जेवण झाल्यानंतर तोंड स्वच्छ होणं फार गरजेचं आहे. आपल्याकडे पूर्वीपासून चूळ भरतात लोक आणि सुपारीचं सेवन करतात. त्यामुळे आपल्याकडे आज असे अनेक लोक आहेत 80, 85, 90 वर्षाचे, ज्यांचे दात किडत नाहीत. सुपारी योग्य प्रमाणात आपण जर खाल्ली तर ही तुरट चवीची आहे आणि त्याच्यामुळे तोंड स्वच्छ करते आणि तोंडामध्ये दाताच्या फटीमध्ये जे अन्नकण अडकून पडतात आणि त्याच्यामुळे 2-3 तासानंतर पुष्कळ प्रमाणात जंतू वाढतात. विशेषतः गोड खाल्ल्यानंतर, वारंवार चहा घेतल्यानंतर किंवा 2 जेवणाच्या मध्ये वारंवार काही आपण खात असू, गोड खात असू, हल्ली तर गोड खाण्याचं प्रमाण खूप वाढलंय. तर अशा सगळ्या वेळेस दातावर सूक्ष्म कण दाताच्या फटीमध्ये अडकतात आणि तिथे 3 तासानंतर झपाट्याने जीवाणूची वाढ होते आणि मग बऱ्याच पेशंट्सना हिरड्या सुजणं किंवा तोंड आलेलं असेल तर ते वाढणं, तोंडामध्ये जखमा होणं, ते वाढणं, दाताच्या मुळाशी ॲब्सेस होऊन पस होणं, अशा अनेक वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. आता ह्या सगळ्या घालवायच्या असतील तर तोंड स्वच्छ राखणं फार गरजेचं आहे आणि जेवणानंतर तोंड स्वच्छ करायचं असेल तर चूळ भरण्याबरोबरच जर आपण कमी प्रमाणात सुपारीचं सेवन केलं तर नक्की खूप चांगला उपयोग होतो. सुपारी ही तुरट चवीची आहे हे आपण पाहिलंच. तर ह्याचा उपयोग सगळ्यात जास्त महिलांना होणारा जो श्वेतस्राव आहे किंवा व्हाईट डिस्चार्ज ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये अत्यंत गुणकारी आहे. खूप दिवस अंगावरून पांढरं जात आहे किंवा पूर्ण महिनाभर पांढरं जात आहे अंगावरून, त्याच्यामुळे बऱ्याच जणांची कंबर पण खूप जास्त प्रमाणात दुखते. तर अशा वेळेला सुपारीपासून बनवलेली औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत किंवा साधं सुपारीचं सेवन दररोज केल्याने सुद्धा हा त्रास बऱ्यापैकी कमी होण्यास मदत मिळते. तसंच जसं आपण डाळिंबाच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की कृमी कमी करण्यासाठी जसं डाळिंबाच्या सालीचा उपयोग आपण पाहिला, डाळिंबाची साल ही टेपवर्म नावाची कृमी कमी करण्यासाठी उपयोग होतो, तसंच सुपारी सुद्धा कृमीनाशक वर्णन केलेली आहे. तर साधारण राऊंड वर्म नावाचे जे कृमी असतात ते कमी करण्यासाठी सुपारीचा उपयोग होतो. साधारण सुपारीची पूड घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 चमचे लिंबाचा रस आपल्याला घालायचा आहे आणि ते एकत्र करून 10 तास उपवास केल्यानंतर आपल्याला असं हे मिश्रण खायचं आहे आणि मग त्याच्यानंतर आपल्याला थोडं डॉक्टरांच्या सल्ल्याने जुलाब होण्यासाठी औषध घ्यायचं आहे. असं केल्यानंतर कृमी मृत अवस्थेत शरीराच्या बाहेर पडताना दिसून येतात. सो अशा पद्धतीने कृमी नाशनासाठी, अपचन कमी करण्यासाठी आणि एक आपलं साधारणपणे संपूर्ण अन्नपचनाची प्रक्रिया व्यवस्थित राखण्यासाठी सुपारीचा खूप जास्त चांगला उपयोग होतो. दर्शक हो, बरेच पेशंट्स असे आहेत ज्यांचं शरीर शिथिल झालेलं आहे किंवा थुलथुलीत झालंय आणि रात्री खूप वेळा लघवीला जायला लागतं, खूप घाम येतो आणि हल्ली पिष्टमय पदार्थाचं सेवन तर भरपूर प्रमाणात आहेच. म्हणजे गोड जास्त खाणं, मैद्याचे पदार्थ, बेकरीचे पदार्थ, असे पदार्थ सतत आणि भाताचं सेवन सतत केलं, असं जर केलं तर बऱ्याच वेळेस लघवीला जास्त प्रमाणात बऱ्याच लोकांना जायला लागतं आणि रात्री तर विशेषतः वारंवार लघवीला जायला लागतं किंवा शरीराच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळे स्राव होतात. म्हणजे कधी कधी कानातून पाणी येतं, नाकातून वेगळे स्राव म्हणजे म्युकस सारखं जाणं, डोळ्यातून सतत पाणी जाणं, लाळेचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं असणं, घाम खूप खूप प्रमाणात शरीरातून जाणं, असे जे मळ आहेत ते शरीरातून खूप जास्त प्रमाणात जर जात असतील तर अशा लोकांनी सुद्धा अगदी अल्प प्रमाणात सुपारीचं सेवन करायचं आहे. त्याच्यामुळे शरीर स्वच्छ होतं आणि शरीराच्या वेगळ्या भागातून होणारे हे स्राव, इन्फ्लमेशन आणि जंतुसंसर्ग नक्की कमी व्हायला मदत होते. म्हणून आपण योग्य प्रमाणात सुपारीचं सेवन करायला पाहिजे.
सुपारी खाल्ल्यानंतर बऱ्याच जणांना घशामध्ये ओढ बसल्यासारखी होते किंवा छातीमध्ये गच्च गच्च झाल्यासारखं होतं. तर अशांनी सुपारी जरा बेतानेच खावी किंवा त्याचं सेवन डॉक्टरांच्या सल्ल्याने जरूर करावं. सुपारी तुरट चवीची असल्यामुळे मलावष्टंभाचा त्रास ज्यांना आहे अशांनी सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच सुपारीचं सेवन करावं किंवा करू नये. किंवा पोट साफ न होण्याची बऱ्याच जणांना तक्रार असते की एकदा गेल्यानंतर पोट साफ होत नाहीये, जोर करून शौचास होते, तर अशा वेळेला सुद्धा सुपारी जरा बेतानेच सेवन करावी. अशा पद्धतीने आपण सगळे सुपारीचे हे बहुगुणी उपयोग पाहिलेले आहेत. तुम्हाला अजून कोणत्या वनस्पतीविषयी जाणून घ्यायचं आहे ते आम्हाला खाली कमेंट्समध्ये जरूर कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.